जिल्हा न्यायालय इचलकरंजी येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे आयोजन हातकणंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजी व दी इचलकरंजी बार असोसिएशन इचलकरंजी यांचे संयुक्त विद्यमाने व माननीय जे.एल. गांधी जिल्हा न्यायाधीश 1 इचलकरंजी यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या 18 सप्टेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार दरवर्षी 14 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा न्यायालयात साजरा केला जातो। त्या अनुषंगाने ॲडव्होकेट स्वानंद कुलकर्णी यांनी राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा न्यायालयाच्या कामकाजात जास्तीत जास्त वापर व्हावा आणि मराठी भाषेचे जतन संवर्धन व्हावे, ज्यामुळे मराठी भाषेचे वैभव जपले जाईल आणि सर्वसामान्यांना न्यायप्रणाली समजून घेणे सोपे होईल। तसेच ॲडव्होकेट काजवे यांनी उपस्थितांचे समोर मराठी कविता सादर केली। न्याय मिळवताना मराठी भाषा कशी उपयुक्त ठरते याबद्दल बोलताना दी इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष राजगोपाल रामानंद तोष्णीवाल यांनी सांगितले की पक्षकारांना मराठी भाषेत आपली बाजू मांडता येते, त्यामुळे आत्मविश्वासाने न्याय प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात। मराठीतून युक्तिवाद केल्याने मुद्दे स्पष्टपणे मांडता येतात। सदर कार्यक्रमामध्ये बोलताना जी.एम. नदाफ दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर इचलकरंजी यांनी सांगितले की मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, ज्याचा अर्थ तिच्या प्राचीनते, समृद्ध साहित्य आणि सांस्कृतिक परंपरेला मान्यता मिळणे आहे, ज्यामुळे तिला विशेष प्रोत्साहन, संशोधन आणि जागतिक स्तरावर एक प्रतिष्ठित सीन प्राप्त होते। हा दर्जा मिळवण्यासाठी मराठी भाषेचे प्राचीन साहित्य, मौलिकता आणि सलगतेचे निकष पूर्ण केले आहेत, ज्यामध्ये ज्ञानेश्वरी यांसारख्या ग्रंथाचा समावेश आहे आणि या दर्जासाठी अनेक वर्षापासून मागणी होती। ती मागणी दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी मान्य झाली आहे व आपली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला। यावेळी बोलताना श्री नदाफ साहेब यांनी मराठी बोलीभाषा व अभिजात मराठी भाषा यामधील फरक सांगितला। मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि मराठी भाषेचा अभिमानाने वापर करावा, असे आवाहन जी.एम. नदाफ दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर इचलकरंजी यांनी केले। सदर कार्यक्रमात बार असोसिएशनचे सदस्य ॲडव्होकेट स्वानंद कुलकर्णी यांनी ओंजळीतील चाफा हे स्वलिखित पुस्तक बार असोसिएशन व सर्व न्यायाधीशांना दिले, तर बार असोसिएशनचे वरिष्ठ सदस्य ॲडव्होकेट अनिल रुईकर यांचे चिरंजीव ॲडव्होकेट आदित्य रुईकर यांनीही स्वलिखित 5 ऐतिहासिक कादंबऱ्या व पुस्तके बार असोसिएशनला सादर केल्या। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट राहुल काटकर व ॲडव्होकेट शैलेंद्र रजपूत यांनी केले। दी इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष राजाराम सुतार, सचिव अभिजित माने, सहसचिव आदित्य मुदगल, खजिनदार विजय शिंगारे, शैलेंद्र रजपूत, महेश कांबळे व महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट सौ दीपाली हणबर, तसेच वकील संघटनेचे सदस्य ॲडव्होकेट प्रवीणभाऊ फगरे व हातकणंगले तालुका विधी सेवा समितीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर मिरजकर उपस्थित होते। तसेच सदर कार्यक्रमास इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व ॲडव्होकेट मोठ्या संख्येने उपस्थित होते। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन